नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण बघायला आलो आहोत ते म्हणजे कोकणची परंपराच नव्हे, कोकणचा वारसाच नव्हे, कोकणची संस्कृतीच नव्हे, तर अख्खं कोकण तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते पण एका व्हिडिओमध्ये आणि एका जागेवरती. होय होय, मी बोलतो आहे ते खरं आहे. मी सांगतो आहे त्या जागेचं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेजवळ असणारं एक नव्याने उभारण्यात आलेलं अतिशय सुंदर आणि कोकण काय असतं आणि आहे हे दाखवणारं उत्तम उदाहरण म्हणजे प्राचीन कोकण उद्यान. इकडे बाहेर आहे बाहेर आपण प्राचीन कोकणच्या इकडे आलो आहोत आणि तिथून आता ही छोटीशी गुहा बनवली त्यांनी. त्या कोकणामध्ये पर्यंत जशा गुहा होत्या तशा, आणि त्या प्रकारे आपण आता आतमध्ये आलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे बघा, अजगराची प्रतिकृती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाला त्यांनी एक साधारण महत्व दिलंय, तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघणार आहे. आपण गाईड करून ऐकणार आहोत. आपण इकडच्या सगळ्या झाडांबद्दलची माहिती ऐकणार आहोत. त्या पूर्ण प्राचीन कोकण गार्डन बद्दल, त्या बागेबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. हॅलो, वेलचीचं झाड आहे ते. अशी कामे कधी कुठे आणि कुणी करायची त्या विषयाची निर्णय गावकरी येथे बसूनच. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकांच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणे येणे असते. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं, कारण असं म्हणतात ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षांपूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध. त्यांचा खालील भाग मातीपासून बनवला. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहे. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेशवन व धार्मिक कार्यात केला जायचा. तसेच टुणटुणा, सनई, चौघड इत्यादी वाद्य आहेत. हा चौहाटा देव आहे. असं म्हणतात कोकणामध्ये भरपूर भूतं असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते. इकडे विरगळ दाखवले आहे वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. आहे पोतराज लोक जे स्वतःला चापकाने मारून घेतात. लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात.
कधी कधी समुद्राच्या उसळणारा लाट हा त्यांच्या होडीपेक्षाही मोठा असतो. तरी देखील हे लोक कुशलतेने होडी बदलवतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असते. म्हणजे एका नाभिकाला कुटुंबातील पुरुषाच्या घरी जाऊन केसदारी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पाहिजे म्हणजेच आता 8 किलो धान्य मिळत असते. एवढ्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करीत असतात. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात, गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली गोष्ट गावभर होती. आता तुम्ही आला, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रत्येकप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. पहिला मग खोतांचा असतो. खोत गावचे प्रमुख असते. गावात मैदान करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूर होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. मात्र संबटा ही त्यांच्यासाठीची मर्यादा होती. ही खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ संक्रांत खेळत आहे. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखाच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दाम मागितले जातात व या सोंगटा पुढे मागे सरकावून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रथ सहज रंगत असते. इतका मजेशीर खेळ होतो. या घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसल्या आहेत त्याला ओटी असे म्हणतात. मान्यवर लोक ओटीवर बसतात. ही समोर दिसते ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला हे देवघर, खोतांच्या डाव्या बाजूला हे स्वयंपाकघर, खोतांच्या मागे आहे ते माजघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्या पुढे अंगण नाही की तुळस नाही. तिकडे आणखी त्यांचे प्रकार दाखवले. पूर्वी असे होते. तर वरती जायला अलाउड नाही ना. काढलाय त्याला. आंघोळ करत किती आणि याचा अपुरा कपड्यांवर चालू नये. हा आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे व 12 बलुतेदार खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो करीत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही इथे उभारलं आहे. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटी ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असे तेव्हा तिथले 2-3 निकारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विसला तर घरामध्ये 2 गारकोड्या ठेवल्या असत. ते एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही शेणाने सारवलेली टोपली दिसते हिला कणगी असे म्हणतात. याचा वापर धान्य साठविण्यासाठी केला जायचा. कोकणी शेतकरी भात, हरीक, वरी, नाचणी यांसारखे धान्य पिकवत असे. ते या कणगीमध्ये साठवून वर चिरफळाची पै पसरवून त्यावर झाकण ठेवून ती बाहेरून शेणा मातीने निंपून घेत असे. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवित. ही शेतकऱ्याची बायको आहे. ही शेतकऱ्याची मुलगी आहे. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचा. घरामध्ये कोकणचा सण गौरी गणपती दाखवला आहे. मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे.
गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे. पुन्हा आला की मातीची मडकी तयार करणे. एखाद्याचे घर बांधायचं असेल तर त्याच्या घरी जाऊन कवले तयार करून देण्याचे काम सुद्धा कुंभाराचे होते. हे सफेद रंगाचे मडके दिसते ते माडी काढायचे मडके आहेत. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्याला नारळ येण्यापूर्वी पोळी येते. तिला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाड पाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी मडके वरचे वर लावून त्यामध्ये साठविली जाते. टाळाच्या ओघात वारा बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा सोनार आहे व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असतो. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे या दागिन्यांना जगभर मागणी होती. शृंगार, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो. हा वाणी आहे. चौ राजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना 5,000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तिदंती वस्तू, कलम कापड, हस्तकौशल्याच्या वस्तू, हिरे माणिके मोती इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असतो. त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. विंध्यवासिनीच असेल. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखविताना जे अधिक कौशल्यवान आहेत त्यामुळे ते दाखवले आहे. इंटरेस्टिंग आहे. त्यापैकी हा सुतार. सुताराचे खरे काम हे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे आहे. हा सावंतवाडीतील सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रामध्ये पाहावयास मिळतील. इकडे दरवर्षी दाखवलाय असराचा खेळ करताना, इकडे गाडी दाखवला आहे सापाचा खेळ करताना. रोडी आणि गरवी. हा लोहार आहे. त्याप्रमाणे खंड्या अवतरे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असतो. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराचे फाळ इत्यादी. 500 वर्षांपूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. त्यामुळे काही लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असतो. कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असतात. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जातात व तेली त्याला त्याच्या देखत तेल पाडून देत असते. हा तेलाचा घाणा आहे, याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जातात. हे जो बे लाकूड दिसते तिला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते जेणेकरून ही लाट उभी राहते व या ठिकाणी जोकडाला बैल बांधला जातो व या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरविला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोकडाचा बैल सोडला जातो. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सर्व क्रमवार चढून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असते. हे जादळीसारखे दिसते त्याला गिरट असे म्हणतात. जातीमध्ये धान्य दळून निघतं तर घेटामध्ये भात घातला जातो. त्यामुळे अख्खा तांदूळ निघतो व कोरडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी पीठ. यामध्ये पाणी ठेवले जाते व या चाळणीवर केळीचं पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जाते. वर झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघते. हे पुरणी यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजून फिरवून आतील डाळ वाटून निघते. त्याच्या गोल पुरणपोळ्या केल्या जातात. हे शेवयाचे लाकडी यंत्र आहे. हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. हा शेवयाचा लाकडी पाट आहे.
हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खालील 3 डबे, बाजूला 2 चमचे आहेत. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक आहे. ही चहाची किटली आहे. ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जायचे. आपल्याकडे जो भात असतो तो रात्री भिजत घातला जातो. सकाळी त्याचे पाणी काढून पोह्याच्या खापरावर भाजला जातो. तो उखळामध्ये मुठळ्याच्या साहाय्याने काढला जातो. त्याचे पोहे तयार होतात. वरती लाकडी चमचे दाखवले. दिस इज कॉल्ड मच्छी मार्केट, मावरा बाजार. त्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवतात. त्याप्रमाणे हा कासार मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असतात. तोपर्यंत हा कासार मुलीला बांगड्या भरण्यासाठी कोणताही मोबदला घेत नसे. व ज्यावेळी या मुलीचे लग्न होई त्यावेळी या मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असे. त्या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे. म्हणजेच हा कासार 8 ते 10 वर्ष मुलीला क्रेडिट देत होता. म्हणजेच पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार हे आपले काम कोणताही नफा तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करीत असत. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी वाहते तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जाते. या पाण्यावर आमच्या नाळी पोपलीच्या बागा व उन्हाळी भाषेती होत असते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा एकमेव ठिकाण असे आहे ज्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येते. गावातील मुले मासेमारी, बंगवळसाठी, तर स्त्रिया पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी, तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी याच ठिकाणी. म्हणजे ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र आमचा पाणवठा आहे. वरती खवल्या माणसात दाखवलं. याच्या जोडीला मी आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षांपूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. तिथे एका पर्वतामध्ये गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही गुहेमध्ये जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पवित्र कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यासाठी विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले, इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु अजूनही मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची त्यांच्या मूळ गावातून पालखी निघते व त्या पालखीला मशाल दाखवण्याचे काम आता चर्मकाराचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे. तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तुम्ही श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्कीच पाहतो. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याच्या वाहना, हातात घुंगराची काठी व खांद्यावर पट्टी कुंकू या वेशभूषेमध्ये असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायी, 5 ते 25 म्हशींचा मालक असतो. प्रत्येक एका गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. या सर्वांची विक्री करायची म्हटली तर याची किंमत काही लाखांमध्ये जात असते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्याने यांची राहणीमान सुद्धा साधी.
ही बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ही अशी उंचावर बांधली आहे. याच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्याने केलेल्या महिला यातून बाहेर पडत असते. छपराची रचना तरी उघडदोबड दिसत असली तरीही कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जाऊ शकत नाही. अशी होती गावाला आपल्या. त्यातील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केल्या जातात. ही कातभट्टी आहे. खैराचे झाड तोडले जाते. त्याच्यातील भागांचे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्याच्या मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पाडल्या जातात. कातर होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. हे मध्यान आहे. पूर्वी याचा वापर तोफ आहे. जयगडचा किल्ला, तिकडे विजयदुर्ग आहे. वर जाऊया का? हा आहे विजयदुर्ग किल्ला. या विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे ह्या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी हा एक पराक्रमी किल्ला. शंखध्वनी या संकल्पाचा भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठा स्थान आहे. भाव जागृती स्फूर्ती देणं, ऊर्जा निर्माण करणं, वातावरण चांगल्या लहरी यासाठी शंखध्वनी केला जातो. देवपूजेतील शंखाबद्दलची माहिती आहे या ठिकाणी. शंखाची प्रतिकृती, पूजेच्या शंखांचे प्रकार, तर मित्रांनो, तुम्ही बघताय आपण आलोय प्राचीन कोकण या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही बघता सिंधुसागर नावाची ही बोट, आणि त्याच्यामध्ये बसलेला हा कोळी नावाडी. आणि साईडला बघताय तुम्ही तर बऱ्याचशा मगरींच्या प्रतिकृती तुम्हाला दिसत आहेत. त्या ठिकाणी सुसर आहे, या ठिकाणी मगर आहे. मित्रांनो, ही आहे वारली पेंटिंग, वारली संस्कृती. ज्या आपल्या संस्कृतीला त्या ठिकाणी न्यूजपेपर, मॅगझिन किंवा व्हिडिओ, सोशल मीडिया नव्हती, परंतु हा त्या काळचा सोशल मीडियाचं माध्यम होतं वारली पेंटिंग. आणि ह्याचा हा संपूर्ण उदाहरण या घरावरती दिलं आहे. म्हणजे घरात फक्त रंगवत नव्हती, तर या घरांच्या रंगातून लोकांना संस्कृतीचं ज्ञान दिलं जात होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलो होतो प्राचीन कोकण या ठिकाणी. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. आणि बघा, सकाळचे 6 आणि संध्याकाळचे 6 फरक वाटत नाही, परंतु बघा पाठीमागे हे खरंच अगदी खूप मेहनत केली या ठिकाणी या लोकांनी. आणि प्राचीन कोकण हे म्युझियम एक प्रकारे म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वीचे गाव होते, 12 बलुतेदार होते, त्या प्रकारचे या सगळ्यांची घरं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आता त्याबद्दल माहिती घेतली. तर नक्कीच रत्नागिरीमध्ये गणपतीपुळ्याला तुम्ही कधी जर आलात तर या ठिकाणी अगदी 5 ते 7 मिनिटामध्येच या ठिकाणी तुम्हाला या प्राचीन कोकण म्युझियम बद्दल माहिती मिळेल. माझ्या साईडला बघ, या ठिकाणी कितीतरी झाडं अशी लावलेली आहेत, आणि या प्रत्येक झाडावरती एक नंबर आहे, आणि त्याचं नाव आणि त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे संस्कृती ही किती समृद्ध आहे, प्राचीन कोकण हे किती समृद्ध आहे. आणि आज आपण त्या कोकणाचा ऱ्हास करतो आहे. आज याच कोकणामध्ये अनेक नवीन नवीन औद्योगिक वसाहत आपण निर्माण करतोय. अनेक बऱ्याच सिमेंट, कॉन्क्रीकरण या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्यांना प्राधान्य देतोय. मला मान्य आहे की जगाच्या प्रत्येक बदलाबरोबर आपण बदल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता आपण आलो तो प्राचीन कोकण म्युझियममध्ये. आणि या ठिकाणी तुम्हाला अनेक झाडं, फुलं, वेली बघायला मिळाली असतील. परंतु या ठिकाणी येण्याचा माझा उद्देश होता संस्कृती दाखवणे. कोकण हे किती समृद्ध आहे, याचा ठेवा किती समृद्ध होता,
12 बलुतेदार कसे होते, हे 12 जाती नव्हते. आपण ह्या जाती तयार केल्या. जाती आणि बलुतेदारच्यामध्ये खूप फरक असतो मित्रांनो. बलुतेदार हे आपलं काम करत आणि त्याच्यावरती समाजव्यवस्था चालली होती आणि म्हणून ह्या 12 बलुतेदारांना तयार केलं गेलं होतं. हा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. कुठलीही जात खालची आणि वरची नव्हती. मात्र या जातींना एक प्रत्येक विशिष्ट काम दिलं होतं आणि त्या विशिष्ट कामावरती हे संपूर्ण गाव आणि ह्या गावावरती असणारा संपूर्ण देश हा अवलंबून होता. आणि तशाच प्रकारची समृद्ध ठेवा आपण कोकणाने ह्या आजपर्यंत जपलेला आहे आणि हा कोकणचा ठेवा तुम्हाला आजपर्यंत जपता आला आणि आपल्याला बघता आला. परंतु ह्याच्या पुढचं काय? आज आपण औद्योगिकरणाच्या मागे लागलो आहोत. केमिकल कंपन्या आपल्याकडे येत आहेत. बऱ्याचशा कॉन्क्रिटीकरणमध्ये पाठी पडलं. झाडं तोडली जात आहेत. कोकणचा समृद्ध ठेवा नष्ट केला जातो आहे आणि या कोकणासाठी कोणीही एक आवाज उचलत नाही. ह्या ठिकाणची युवा पिढी आज बाहेरगावी चालली आहे, देशांदेशांमध्ये चालली आहे, तिकडे सेटल होते आणि पुन्हा कधीच येत नाही आहे इकडे. या कोकणाकडे बघण्यासाठी आज कोणी नाही आहे आणि हा ठेवा, हा स्वर्ग ठेवा आपण विसरून चाललो आहे. म्हणून मी सांगतो की या कोकणासाठी कोणीतरी जागे व्हा. आपल्यासारखी युवा पिढी आज या कोकणासाठी जागी झाली पाहिजे. तुम्ही करा ना, मी पण काम करतो सगळीकडे, तुम्हीही सुद्धा काम करा. परंतु कोकणामध्ये एकदा या. आपल्या घराला सावरा, आपल्या समाजाला सावरा, आपल्या गावाला सावरा, आपल्या संस्कृतीला सांभाळा. कारण हीच खरी संस्कृती आहे जी आपण आपल्या पुढच्या जनरेशनला देणार आहोत, आपल्या पुढच्या पिढीला देणार आहोत. त्यांना हा समृद्ध वारसा देणार आहोत. आजपर्यंत आपण बघितलं ह्याची डोळा बघितला आपण हा, परंतु ह्याच्या पुढच्या पिढीला काय बघायला मिळणार आहे? ही संस्कृती आज म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळते, परंतु ह्याच्या पुढच्या पिढीला ही संस्कृती म्युझियममध्ये बघायला मिळेल का? याच्यावरती नक्की शंका आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश नक्की तेवढाच होता की आपल्या संस्कृतीचा ठेवा आपण दाखवतो, आपल्या परंपरा दाखवतो, अनेक सण दाखवले आपण, अनेक रूढी दाखवल्या, यापुढेही आपण दाखवणार आहोत, यामागेही आपण दाखवणार आहोत. परंतु आज या चॅनलमार्फत कळकळीची विनंती एकच आहे की आपल्या कोकणाला वाचवा. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या फॅमिली असतील, फ्रेंड्स असतील आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि लाईक करा, त्यामुळे अशा व्हिडिओ बनवायला मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या चॅनलच्या मार्फत, हा आपला गौरी अवधूत तुमचा लाडका चॅनल, यामार्फत तुम्हाला विनंती करतो की कोकणातल्या आपण अनेक मंदिरं, संस्कृती, त्या परंपरा दाखवल्या. कुठल्याही परंपरा असू दे, देवपूजेबद्दल असतील, लग्नसराई असतील, सगळ्या परंपरा आपण त्याच्यामध्ये बघतो आहे. शिमगा असेल, गणपती असेल आणि आणखी घरं असतील, घरांच्या ठेवणी असतील, गावं असतील, त्यांच्या परंपरा असतील, या सगळ्या गोष्टी आपण चॅनलमार्फत दाखवणार आहोत. परंतु मित्रांनो, माझ्या चॅनलमार्फत मी ते एवढं सांगतो की अशा म्युझियमला भेट दिल्यानंतर तुम्हाला एक नक्की जाणवेल की या ठिकाणी या आणि आपला कोकण कसा आहे. आपण म्हणतो ना, यावा, कोकण आपलाच असा. हो, पण कोकण आपलाच ठेवण्याची जबाबदारी पण आपली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही सगळीकडे काम करा, समाजाला सांभाळा, आपल्या घराला सांभाळा, परंतु या कोकणालाही सांभाळा, कारण हे कोकण तुम्हाला आजवर सांभाळत आले. त्यामुळे मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर नक्कीच या चॅनलला, जे मी आज चॅनलमार्फत तुमच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, तो सगळ्यांपर्यंत पोहोचू दे आणि प्रत्येक घराघरातला कोकण युवा जागृत होऊ दे आणि ह्या प्रत्येक आपल्या घरात येऊन आपल्या या संस्कृतीला पुन्हा एकदा जपण्याचा प्रयत्न करू दे. मित्रांनो, सलाम आहे या कोकणच्या संस्कृतीला, सलाम आहे कोकणी माणसाला. आणि आजवर ज्याने ह्या महाराष्ट्रभूमीला समृद्ध वारसा दिला, समुद्र किनारपट्टी दिली आणि ज्या कोकणाला परशुराम भूमी म्हणून असा ऐतिहासिक नाव प्राप्त झालं, तर या सगळ्या कोकणामधला मी एक मराठी माणूस, अवधूत सावंत, मला गर्व आहे की मी कोकणी आहे, मी मराठी आहे आणि मी महाराष्ट्र जन्माला आलो आणि अशा कोकणामध्ये जन्माला आलो, जे कोकण स्वर्गामध्ये पण नसेल आणि या पृथ्वीतलावरती तर सुद्धा कोणाकडेच हा वारसा नसेल. त्यामुळे नक्कीच मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा या कोकणाला भेट द्या, परंतु या कोकणाला भेट दिल्यानंतर या कोकणाच्या समृद्धी वारसाचा ऱ्हास न करता ह्याच्या परंपरेला जपा, ह्याच्या संस्कृतीला जपा, ह्याच्या निसर्गाला जपा. आपणही तेच करूया. आणि पुन्हा एकदा आपण या चॅनलमार्फत तुम्हाला विनंती करतो आहे की अशा नवीन व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.